सरपंच परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणजे गाणं आणलं होतं ना त्यांनी एक, सरपंच हिरोला पडतोय भारी का आमदाराला पडतोय भारी आप्पा. आणि मला तर वाटतंय आता नवनाथ आबा इकडं आम्ही आबा, नवनाथ आबा पण काही कमी नाही बॉडी बिल्डरमध्ये. शरीर सौष्ठव पाहिलं आबांचं तर आबांनाही कुठला अंगाला तेल लावले काय माहिती आबांनी, पण कारखान्याला सगळी शिटं पडली आणि एकटेच निवडून आलेत. जरा कुठलं तेल लावता ते तरी सांगा, कोणाच्याच हाताला सापडत नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये सातत्याने वेगवेगळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये युनिक असं प्रयोगक्रम सातत्याने नवनाथ आबा चर्चेत असतात. आबांचं म्हणजे सांगायचं आबांच्या बाबतीत तर मित्र परिवार जपणारे हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात कारखान्याच्या माध्यमातून एक थेऊरने वेगळी ओळख निर्माण केली होती. ते गतवैभव आता आपल्याला परत प्राप्त करून द्यायचं आहे. यावं आपल्या सर्वांच्या संचालक असतील सभासदांच्या मार्गदर्शनाखाली आबांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून बॉडी बिल्डरच्या स्पर्धा या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं आयोजित केल्या. खरं तर आमचं देखील कुस्तीचे घरानं 3 पिढ्यांचं कुस्तीशी असलेलं एक वेगळं नातं, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, इंटरनॅशनल, माझ्या स्वतःच्या 17 नॅशनल इंटरनॅशनल. त्यामुळं खेळाशी एक वेगळं नातं या लाल मातीशी नातं जोडलं गेलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की कुठलाही खेळ असो त्याला होणारा महिन्याला खर्च, रोजचे कष्ट, मेहनत, रक्ताचं त्या ठिकाणी पाणी करत असताना, रात्रीचा दिवस करत असताना सर्वसामान्य कुटुंबातली मुलं खरं तर बॉडी बिल्डरच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देत असतात. परंतु आज खर्च जर पाहिला तर पेलवत नाही. पहिला राजा महाराजांचा आश्रय असायचा, कुठेतरी स्पॉन्सर पुढे यायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की कुठेतरी ह्या गोष्टी पाठीमागं पडत चाललेल्या आहेत. ज्या पद्धतीचं आज राज्यस्तरीय कॉम्पिटिशन खऱ्या अर्थानं आयोजित केलेलं आहे, सर्वप्रथम तर मी आबांचं धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि सर्व कमिटीचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी देखील या ठिकाणी एकत्रित येतपणे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम आपण सर्वजण मंडळी सातत्याने करत असता. परंतु ह्या स्पर्धा कधीतरी न होता ह्या स्पर्धा सातत्याने झाल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी समाजातील काही तरुण मंडळं असतील, सामाजिक संस्था असतील, काही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, यांनी देखील अशा स्पर्धेचं आयोजन करून खऱ्या अर्थानं अशा मुलांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. कारण की महिन्याला जर त्यांचा खर्च जर पाहिला मुलांचा तर मला वाटतंय तो नोकरी करून देखील परवडणारा नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं अशा स्पर्धेच्या माध्यमातून किंवा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून समाजातील घटकांनी खऱ्या अर्थानं पुढं आलं पाहिजे असं मला खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि नवनाथ आबांनी देखील बाकीच्या सर्व गोष्टींना या ठिकाणी फाटा देत आवाढव्य खर्च बाजूला ठेवून एक समाज उपयोगी आणि एक ग्रामीण भागातील तरुणांना संधी देण्यासाठी आज पाहतोय जिममध्ये देखील तरुणाई ओढली गेलेली. फिल्म स्टारपासून तर सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आज पहिलं पाहिलं तर व्यसनाधीन मुलं होत असताना आता कुठंतरी जिमकडे जाताना आपण पाहतोय, व्यायाम करताना पिळदाळ शरीर, अशा सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे. त्याचं कारण एकच आहे की आपण ज्या पद्धतीने या समाजामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे त्याच्यामुळं तरुणांच्या मध्ये देखील चांगल्या पद्धतीचा बदल झालेला खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळत आहे. मी या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना आबांना देखील बॉडी बिल्डरचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो, कौतुक करतो. आणि खरं तर आता जिल्ह्याचं अध्यक्षपद दिले, थोडंसं ह्या गोष्टीवरती आपल्याला तरुणांच्या फोकस करावं लागेल. त्यांचं भवितव्य पुढच्याही काळात घडवण्यासाठी आपल्याला अध्यक्षपद दिलेलं आहे. हे काही शोभेचं पद नाही आहे, ते जबाबदारीचं पद आहे. कुठलीही गोष्ट असू द्या त्याला वेळ देता आला पाहिजे, त्याला न्याय देता आला पाहिजे, ही भूमिका आपली त्या ठिकाणी असेल. आणि आपण ती भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडाल अशी या ठिकाणी मला विश्वास आहे.
आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला चांगलं दीर्घायुष्य आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतील चांगलं आरोग्य मिळो आणि मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या निश्चितपणे आपल्या पूर्ण हो अशी चिंतामन चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो.